नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही चाललोय बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर. तर आजच्या ट्रिपमध्ये आहे सोबत शुभम, हर्षू, नानू, निहल आणि दद्दू. हे स्पॉट आहे काटोल रोडवरती पुनापूर पासून अगदी 20 किलोमीटर अंतर. माझी सासूरवाडी बिष्णूर असल्यामुळे माझ्या या रोडनी नेहमीच येणे जाणं राहते. मात्र इथं येण्याची माझी ही पहिलीच वेळ. इथे येताच आम्हाला गेटवर थांबवलं आणि विचारलं की तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं आहे का. तर त्यांनी सांगितलं गर्दी नसल्यामुळे तुम्ही ऑफलाईन पण इथून करू शकता. तर मग आम्ही पार्किंग फी त्यांना देऊन आत पार्किंग मध्ये आलो आणि गाडी आम्ही केली पार्क. इथे लहान मुलांच्या शाळेच्या ट्रिप सुद्धा आलेल्या होत्या, जे इकडे तिकडे मुलं धावत होते. तर आम्ही पोहोचलोय तिकीट काउंटर. इथली नॉन एसी बसची फी होती 200 रुपये आणि एसी बसची फी होती 300. आमच्या वेळेनुसार तिथे फक्त एसी बस अवेलेबल असल्यामुळे आम्ही एसी बसची तिकीट घेतली. आमच्या बसला 15 मिनिटं शिल्लक होते. तेवढ्या वेळेत आम्ही फोटोशूट केल्या आणि नंतर जिथे बस थांबते तिथे आम्ही पोहोचलो. बसमध्ये आम्ही मिळालेल्या सीटनुसार येऊन बसलो. तर हा पहिला गेट. आतमध्ये गेल्यावर असं वाटलं की सेंट्रल जेलमध्ये चाललोय कैद्याला भेटायला. तर काय होतं तेच. आतमध्ये गेल्यावर पहिलीच भेट झाली बिबट्यासोबत. दुसऱ्या गेटच्या पलीकडे नीलगाय बघायला मिळाली. एक नाही पुन्हा एक होती. ही तिसरी सुद्धा तिथे पाहायला मिळाली. तर असं एक एक करत आम्ही अनेक नीलगाय मोजत बसलो. आम्ही पोहोचलोय तिसऱ्या गेटवर. तर इथे पाहायला मिळाले हिरणाचे खूप सारे प्रकार. हरणांसोबत फिरताना तर डुक्कर सुद्धा होते. हा एक पाहू शकता तुम्ही सगळ्यात वेगळा हरिण. पाहायला खूप सुंदर होता. सफेद कलरचे हरिण. आणि इथे मोर सुद्धा खूप सारे होते जे खेळताना. बसच्या जवळ, अगदी बसच्या जवळ हा बसलेला एक हिरण, ज्याला पाहण्यासाठी आम्ही ही जंगल सफारी केली होती. शेवटी तो पाहायला आम्हाला मिळालाच. आणि जवळपास 15 मिनिटं आम्ही त्याला पाहत बसलो. तो तिकडनं फिरत आला आणि त्या पाण्याच्या डोक्यात येऊन जवळपास तो 15 मिनिटं थांबला आणि तितकेच वेळ आम्ही सुद्धा त्याला पाहत बसमध्ये थांबलो. अशी झाली आमची जंगल सफारी. धन्यवाद.